हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे. तर आज मी बनवत आहे रताळ्याची पुरी. तर चला तुम्हाला दाखवते त्याची रेसिपी. हे रताळा मी उकळून सालं काढून घेतलेली. आता हा मी मॅश करून घेते चांगला. त्याच्या अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही, चांगला मॅश करून घ्यायचं. आता हा मॅश करून झालेला आहे. आता याच्यात मी थोडासा गूळ घेते, कारण रताळा गोड असतो, तर थोडासा घ्यायचा. आता याच्यात मी थोडं मीठ घेत आहे. मीठ झाले की थोडी वेलची पावडर घेते. आणि थोडीशी हळद. आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता त्याच्यात मी गव्हाचं पीठ घेत आहे. गव्हाचं पीठ घेऊन आता गव्हाचं पीठ घेऊन चांगलं मस्त मळून घ्यायचं. हे बघा, जसं आपण चपातीला पीठ मळतो तसंच घ्यायचं मळून. याच्यामध्ये पाणी घ्यायचं नाही. हे जेवढं रताळ्याचं मिश्रण होतं त्याच्यात जेवढं पीठ मिक्स होईल तेवढंच घ्यायचं. मी पाणी न टाकता व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. जेवढा रताळ्याचा मिश्रण होता त्याच्यामध्येच 2 वाट्या पीठ घेतलेलं. बघा कसं एकदम घट्ट मळून घ्यायचं. आणि मग त्याच्या गोल पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या. कढई तापत ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये तेल घेते. आता हे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया पुरी लाटण्यासाठी. हे बघ, मीडियम आकाराचे गोळे घ्यायचे बनवून. आता तेल तापलेलं आहे. आता मी याच्यामध्ये एक पुरी सोडून घेते. ह्या तुम्ही मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. पुऱ्या छान लागतात. बघा कशी मस्त फुगले. आता अशाच मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेते आणि मग तळून घेणार. आता पुरी तळून झालेली आहे. हे बघा,
ह्या बघा पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता आपण टेस्ट करूया. कशी झाली पुरी? मस्त. तर तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.